महाराष्ट्रामध्ये एक सुरुवातीला धक्कादायक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे नवी मुंबईमधून ही बातमी आहे। नवी मुंबईत अजूनही या घडीला छमछम सुरू आहे। नवी मुंबई पोलिसांचं या सगळ्याकडे दुर्लक्ष होतंय आणि त्याचबरोबर राज्यात डान्सवार बंदी असताना देखील ही छमछम नवी मुंबईमध्ये आजही सुरू आहे। नवी मुंबई पोलिसांचं या छमछमकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। आपण हे दृश्य पाहतोय नवी मुंबईमधल्या काही डान्स बार वरती ज्या ठिकाणी आजही सरकारने काढलेल्या आदेशाची पायमल्ली होताना दिसते। तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनी डान्स बार बंदी कायदा राज्यामध्ये लागू करण्यासंदर्भात मोठे प्रयत्न केलेले होते। तो कायदा लागू झाला, डान्स बार बंदी लागू झाली राज्यामध्ये आणि दुर्दैवाने आर पाटील आज आपल्यात नाही आहेत। पण जी बंदी त्यांनी घातली ती बंदी मात्र इथे त्या बंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नवी मुंबई, पनवेल आणि उरण या परिसरात ही छमछम अजूनही सुरूच आहे। बघा तुम्ही नवी मुंबई, पनवेल आणि उरण या परिसरामध्ये हे सगळे डान्स बार आहेत। नवी मुंबई परिसरातल्या डान्स बारवर पोलीसच मेहरबान असल्याचं बोललं जातंय। जर पोलीस मेहरबान नसतील तर मग डान्स बार सुरू कसे राहतात? सरकारी आदेश असताना देखील पोलिसांचं दुर्लक्ष या डान्स बारकडे का होतं असे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागलेले आहेत। ही दृश्य पाहतोय आपण नवी मुंबई परिसरात असलेल्या काही डान्स बार। आपण पाहतोय नवी मुंबई परिसरामध्ये ही छमछम अशीच सुरू आहे आणि ज्या प्रकारे डान्स बार वरती राज्यात बंदी असताना देखील राज्यामध्ये या डान्स बार मध्ये होत असलेल्या या नृत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय का? माहित असूनही कारवाई होत नाही का? आणि हे सगळं घडत असताना पोलिसांना जेव्हा आम्ही विचारायला गेलो त्यावेळेस पोलीस म्हणाले तुम्हीच सांगा, आम्ही कारवाई करू। माध्यमाचं काम माध्यमांनी पूर्ण केलं। IBN लोकमतनी या प्रकारचे सगळे डान्स बार नवी मुंबई परिसरामध्ये, पनवेल परिसरामध्ये, उरण परिसरामध्ये सुरू असलेले आज या क्षणाला आम्ही तुमच्या समोर आणलेले आहेत। सरकारी आदेशाची कशा पद्धतीने पायमल्ली होते त्याचं हे दृश्य आहे। आपण आता पाहतोय की या सगळ्या कोणकोणत्या परिसरातले हे डान्स बार आहेत तुम्ही बघा। काही डान्स बारचे दृश्य बाहेरून आम्ही घेतलेले तुम्हाला दिसतायत, काही ठिकाणचे फोटो तुम्हाला दिसतील आणि कशा पद्धतीने हे सगळे डान्स बार इथे सुरू आहेत याचा तुम्हाला अंदाज येईल। आणि आजही जर हा डान्स बार बंदी संदर्भातला आदेश असताना हे डान्स बार राजरोसपणे कसे सुरू राहतात याचं उत्तर मात्र नवी मुंबई पोलिसांना द्यावं लागणार आहे। जर या प्रकारची डान्स बारची बंदी राज्यभर लागू होत असेल, राज्यभरामध्ये याच्या सगळ्या संदर्भातली आदेशाचे पालन होत असतील तर मग नवी मुंबई त्यासाठी वेगळी आहे का? नवी मुंबईसाठी वेगळा आदेश द्यावा लागेल का? असाही विचार, अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये होताना दिसते। आपण दोन दृश्य बघतोय, बाहेरून आणि जी आतली। काही जे फोटोज आपण एका बाजूला पाहतोय ते ज्या ठिकाणी डान्स बार सुरू आहेत त्या हॉटेल्सची फोटो आहेत आणि दुसरीकडे बघतोय याच हॉटेल्समध्ये आतमध्ये कशा प्रकारचा डान्स बारचा हा धिंगाणा सुरू असतो। अजूनही छमछम राज्यामध्ये थांबलेली नाहीये। छमछम आजही राजरोसपणे सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पैशाची उधळण इथं होते। मग डान्स बार बंदीवरती पोलीस का काम करत नाहीत, पोलीस थेट कारवाईचं अस्त्र का उगारत नाहीत हा प्रश्न इथे कायम राहतो। आपण पाहूया नवी मुंबई परिसरामधले मुख्य डान्स बार कोणकोणते आहेत। बघा तुम्ही पडद्यावरती मून नाईट, नाईट रायडर्स, साई राज, टाइम्स, साई दर्शन, गोल्डन नाइट्स, क्रेझी बॉय, व्हाईट हाऊस, अमित पॅलेस, सावली, नाईट अँगल, नाखवा आणि नटराज या सगळ्या जी नावं आम्ही तुम्हाला दाखवतोय त्यांचे फोटोज देखील आता काही वेळापूर्वी तुम्ही पाहिलेले असतील। आपण कशा प्रकारचे या छमछमचे दर आहेत त्या बार मधले बघा। अमित पॅलेस मध्ये 4000 ते 8000 रुपये दर आहे। व्हाईट हाऊस मध्ये 9000 ते 20000 रुपये। साई पॅलेस 4000 ते 8000। क्रेझी बॉय 3000 ते 5000 रुपये। नटराज मध्ये 4000 ते 12000 रुपये छमछमचे दर आहेत। गोल्डन नाइट्स 5000 ते 8000,
टाइम्स 3000 ते 5000, मून नाईट मध्ये 4000 ते 10000 रुपये, नाईट रायडर्स 3000 ते 8000 रुपये आणि सावलीमध्ये 3000 ते 6000 रुपये या छमछमचे दर आहेत आता. आणि ही परिस्थिती समोर असताना देखील थेट कारवाई होत नाही. ही परिस्थिती पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस म्हणतात तुम्ही दाखवा, आम्ही कारवाई करू. जो लड़कियां उधर काम करने का 9:30 बजे तक टाइम दिया गया है, देन परफॉर्मेंस लाइसेंस है, उन लोगों को 1:30 तक रहने के लिए टाइम दिया गया है. कोई गाते समय में वो लोग बॉडी हिलाएंगे तो सही है, बट अश्लील हरकत कर रहे हैं, जरूर एक्शन लेना चाहिए. उसके बारे में हम डीसीपीज, एसीपीज, इंस्पेक्टर्स को बोला है. तो आप जरूर मेरे को इन्फॉर्मेशन देना, हम दोनों मिलके पकड़ के इन लोगों के अगेंस्ट में एक्शन लेंगे. आणि या सगळ्यावरती आयबीएन लोकमतने काही सवाल उपस्थित केलेले आहेत. आपण त्या सवालावरती नजर टाकूया. डान्स बारला बंदी असूनही नवी मुंबई पोलीसच डान्स बारला खतपाणी घालतायत का? स्थानिक पोलीस आणि बार मालक यांचं संगनमत आहे का? नोकरनाम्यापेक्षा अधिक मुलींचा बार मध्ये समावेश कसा आहे? नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बार मालकांवर कारवाई करून गुन्हे दाखल करणार का? 4 महत्त्वाचे सवाल आहेत. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नवी मुंबई पोलीस आणि गृह खात्याला द्यावं लागणार आहे.